नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग याच्यामध्ये नॉन अकॅडमिक वेगवेगळ्या पदांची पदभरती सुरू झालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, शॉर्टमध्ये माहिती पाहूया. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा अशा व्हिडिओज पाहण्यासाठी. सर्वप्रथम सांगू इच्छितो की जर तुम्हाला हे PDF पाहिजे असेल आणि आर्टिकलची लिंक जी आहे ती पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपचा ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तिथे आम्ही अपडेट सर्वप्रथम टाकतो, तर त्यांचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सर्वप्रथम आपण डायरेक्टली जे पदे आहेत ते पाहूया. यामध्ये सुपरिटेंडिंग इंजिनियर, प्रोडक्शन ऑफिसर, बिझनेस मॅनेजर, असिस्टंट प्रोडक्शन ऑफिसर, असिस्टंट इंजिनियर ग्रेड ए, असिस्टंट पब्लिक रिलेशन ऑफिसर अशा वेगवेगळ्या पदांची पदभरती आहे. याच्यामध्ये पदे प्रत्येकाची मी आत्ता जेही सांगितलेलं आहे एक एक पद आहे. तसंच यांचं मॅक्झिमम एज लिमिट काही यांचं 50 आहे, काहीचं 40 आहे, काहीचं 35 आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तसेच टेबल 2 आहे ग्रुप बी. आता हे वरचं ग्रुप ए होतं. ग्रुप बीमध्ये सिनियर अकाउंटंट त्याच्यामध्ये एक पद आहे. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर एक पद, ज्युनियर अकाउंटंट, स्टोअर ऑफिसरचं एक पद, प्रोडक्शन असिस्टंटची 5 पदे, प्रोफेसर असिस्टंटची 4 पदे, कॅमेरामॅन ग्रेड 2 4 पदे, इंजिनिअरिंग असिस्टंट 7 पदे, स्क्रिप्ट रायटर 1 आणि सेट डिझायनर 1. अशा प्रकारे 26 पदे ग्रुप बीमध्ये आहेत आणि टोटल जे ग्रुप एचे आहेत ते 9 पदे आहेत. यांच्यामध्ये जे ग्रुप बी आहे त्याचं मॅक्झिमम एज लिमिट 30 आहे. आता ठीक आहे, आपल्याला पदे कळालेले आहेत. ग्रुप सीचं पाहूया. ग्रुप सीची पण पदे देण्यात आलेली आहेत. प्रत्येक पदाचं मॅक्झिमम एज लिमिट 27 आहे मोस्ट ऑफ. आणि जे ग्राफिक असिस्टंट आहे ग्रेड 1 त्याचं 30 आहे. तर याच्यामध्ये ग्रुप सीमध्ये टेक्निशियन ग्रेड 1 त्याची 8 पदे, ऑडिओ रेडिओ प्रोड्युसर ग्रेड 2 4 पदे, ग्राफिक असिस्टंट 1, TV प्रोड्युसर ग्रेड 2 2, सेमी प्रोफेशनल असिस्टंट 2 पदे, प्रूफ रीडर सिनियर प्रूफ रीडर इंग्लिश 1, स्टोअर कीपर ग्रेड 1 3 पदे, कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रेड 3 2 पदे, फ्लोअर असिस्टंट 3 पदे, फिल्म असिस्टंट 2 पदे, ग्राफिक असिस्टंट ग्रेड 2 2 पदे, स्टोअर कीपर ग्रेड 2 19 पदे, लॅब असिस्टंट फिजिक्स 3, केमिस्ट्री 5, कॉम्प्युटर सायन्स 2 आणि जिओग्राफीचे 3 पदे. तसेच लॅब असिस्टंट इंग्लिश, सायकोलॉजी, ॲग्रिकल्चर, बायोलॉजी, झूलॉजी, होम सायन्स, मॅथमॅटिक्स अशी वेगवेगळी पदे आहेत एक. लोअर डिव्हिजन क्लर्कची 54 पदे, सिनियर लायब्ररी अटेंडंटची 3 पदे, फिल्म जॉईनरची 1 पद, लाईटमॅनची 4 पदे, पेंटरची 1 पद, टच ग्रेडर 1 पद, कारपेंटरचं 1 पद अशी ग्रुप सीमध्ये 138 पदे याच्यामध्ये दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मॅसिव्ह वॅकन्सीचे नाव दिलेले आहेत, पण पदे जे आहेत 1 2 4 5 असे तुम्हाला पाहायला भेटतात. आता पदे तुम्हाला जर रीड करायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे वाचू शकता. प्रत्येकाचं जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ते वेगवेगळं आहे. आता याच्यामध्ये मी फॉर एक्झाम्पल सांगत आहे. सुपरिटेंडंट इंजिनियरसाठी MTech लागतं इन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन किंवा टेक्नॉलॉजीमध्ये. त्याचबरोबर 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे रेप्युटेड मीडिया ऑर्गनायझेशनमध्ये किंवा BTech झालेलं पाहिजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये. तसंच याचा ग्रेड पे किंवा ज्या डिग्री आहेत मास्टर्स डिग्री जरी असेल तरी चालतं. असं हे प्रत्येक जे पदे आहेत ना यांच्यासाठी जे आहे वेगवेगळे क्वालिफिकेशन, इसेन्शियल, एक्सपिरियन्स आणि डिझायरेबल्स दिलेले आहेत. हे तुम्हाला स्वतः रीड करावे लागेल, कारण इथे जर मी टोटल सांगितलं तर ऑलरेडी हा व्हिडिओ 4 मिनिट पोहोचलेला आहे. व्हिडिओ 1 तास जरी झाला तरी हे संपायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः हे रीड करा किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारा की तुमचं हे क्वालिफिकेशन आहे तर या पदासाठी जमतं का. आता ह्याचं सिलेक्शन प्रोसिजर कसं आहे तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, तर त्यानुसार सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे. 27 तारखेपासून ह्याचे फॉर्म स्टार्ट्स होत आहेत. 16/1/2026 म्हणजे 16 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. याचे जे CBT जे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, त्याचं रिटर्न टेस्ट असणार आहे, स्किल टेस्ट, इंटरव्ह्यू सगळी इन्फॉर्मेशन जे आहे यांच्या वेबसाईटवर येईल. पण एवढी काही बघायची गरज नाही. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. फर्दर जे नोटिफिकेशन्स असतील तुम्हाला सांगितले जातील. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, एक्झामिनेशन सेंटर, रिझर्वेशन काय काय आहे सर्व माहिती जी आहे या PDF दिलेली आहे. ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. एज रिलॅक्सेशन पण याच्यात देण्यात आलेलं आहे. सो मेक शुअर जर SC ST आणि OBC या प्रवर्गातून तुम्ही येत असाल
तर तुम्हाला जे अतिरिक्त जे एज रिलॅक्सेशन आहे ते दिलेलं आलेलं आहे. याच्यामध्ये फी किती आहे फॉर ईच जे पोस्ट आहे त्याच्यासाठी ज्या लेवल 10 ते 12च्या आहेत त्यांना 1,500 फी आहे. ज्या लेवल 6 ते 7 आहेत त्यांना 1200 फी आहे आणि लेवल 2 ते 5 जे आहेत पदं त्याच्यासाठी 1000 आहे. फॉर SC, ST, PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी फी नाही आहे. ऑनलाईन पद्धतीनं फी भरायची आहे. ई रिसिप्ट तुम्हाला मिळेल आणि यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. मित्रांनो, पदे आहेत ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C मध्ये वेगवेगळी, तर ती पहा. त्याचबरोबर तुमचं क्वालिफिकेशन पहा, त्यानुसार फॉर्म जो आहे तो भरा आणि याची जी टेस्ट, इंटरव्ह्यू वगैरे आहे ती जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर सिंपल आमच्याशी कनेक्टेड राहा. इंस्टाग्राम किंवा कॉमेंट सेक्शनद्वारे चॅनलला सबस्क्राईब करा, ग्रुप जॉईन्स करा. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती मिळत राहील. आम्ही तुम्हाला तिथेही सपोर्ट करूया किंवा टेक्निकली जेही तुम्हाला माहिती पाहिजे असेल आम्ही तुम्हाला पुरवू. तर मित्रांनो, याच्याबद्दल काही क्वेश्चन असतील कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.